आजकालच्या लहान मुलांना ना शाळेतल्या परीक्षेपेक्षा रियालिटी शो मध्ये जिंकण्याचं जास्त टेन्शन असतं. तर आता अशीच एक रियालिटी शो वेडी आई इथे येणार आहे. बघूयात तिचं काय म्हणणं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. आई आई ही आई ही माझी आई, हिने सगळ्यांची पैज लावली. वेगे वेगे धावू मला वर्ल्ड फेमस करू, हिचं शर्यत आहे रे तिची. नमस्कार, मी बंडू. मी शाळेत नेहमी पहिला येतो. आमची शाळा 7 वाजता उघडते ना, मी 6:30 वाजताच पोहोचतो आणि शाळेत नेहमी पहिला येतो. तुम्हाला माहितीये का, मी सकाळी खूप 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 लवकर उठतो, अगदी माझी आई उठायच्या आत. कारण एकदा का माझी आई उठली की अख्खी सोसायटी जागी होते. तुम्हाला माझ्या आईला भेटायचंय का? 1 मिनिट. आई, ए आई. दड दड भाग भागता, दड दड भाग भागता, दड दड भाग भागता, दड दड भाग भागता. आई 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 आई. बंडुडी सा लाव सा. सा कशाला? असं काय करतो? सारे गम प लिटिल चाय मध्ये पहिलं यायचं ना आपल्याला, म्हणून तर तुला गाण्याच्या क्लासला घातलाय. काय म्हणतात रेखते बाई? मी खूप भेसूर गातो असं म्हणतात त्या. त्यांना मेल्यांना गाण्यातलं काय कळतंय? त्यांच्या रेखण्याला कंटाळून बिल्डिंग मधल्या सगळ्या कबुतरांनी आपली घरटी शिफ्ट केली. त्यांचं मांजर सुद्धा म्याव म्याव नाही करत, काव काव करत. विनोद आवडला ना? लिहून ठेव वहीमध्ये, लिहून ठेव. फू बाई फू मध्ये वापरायचा आहे. पण आई, फुबाई फू मध्ये मोठे मोठे कलाकार काम करतात ना. हो, कारण आता विनोद मोठा झाला ना, म्हणून त्यात सगळे मोठे मोठे कलाकार आहेत. पुढच्या पर्वात लहान मुलांसाठी असणार आहे फू बाई फू लिटिल चॅम्प. विनोदानं बाळसं धरलंय. पण आई, त्याला अजून खूप वेळ आहे. मेल्या खूप वेळ असला तरी प्रॅक्टिस आतापासून करायला नको का? नाचाची प्रॅक्टिस कशी करतोस तू? अगं बाई, दाखव, नाच करून दाखव. माझे पाय दुखताय. फालतूची कारण बंद कर. वाजव रे मेल्या, वाजव. काळी सात मध्ये वाजव, काळी सात. पिया तो से नैना लागे रे, नैना लागे रे, जाने क्या हो अब आगे रे. लंगडी नको घालू, जाऊ दे नंतर. आई, मला ना डान्स येतच नाही, मला बिलकुल जमत नाही. तुला माहितीये, मागच्या वर्षी सोसायटीच्या पूजेला मी डान्स केला. सगळे बाबांना विचारायला लागले, काय हो, तुमच्या बंड्याला तुम्ही पोलिओचा डोस दिला नव्हता का लहानपणी? जातात 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 सगळे माझ्या मल्टी टॅलेंटेड पोडावर. जाऊ दे बंडुडी, तू काळजी करू नको. एकदा का एकापेक्षा एक मध्ये महागुरूंनी तुला 100ची नोट दिली का सगळ्यांची मेल्यांची तोंड बंद होतील. आई, दिस इज इम्पॉसिबल. नाही, इम्पॉसिबल शब्द वापराचाच नाही मुळी. इम्पॉसिबल मध्ये सुद्धा आय एम पॉसिबल असतं. हा, आणि काय आपल्याला टीव्ही मध्ये यायचंय की नाही? हा, अभि मल्लखांबाची प्रॅक्टिस कुठवर आली? आई, मला ना मल्लखांब बिलकुल आवडत नाही. मला उंचीची ना खूप भीती वाटते. बंड्या, यशाच्या शिखरावर पोचायचंय आणि उंचीला घाबरून कसं चालेल? हे बघ, मराठी माणसांचं पाऊल नेहमी पुढंच पडलं पाहिजे. चालेल चालेल. फालतूगिरी बंद कर तुझी. तुझ्या वयाची होते ना तेव्हा मी सरसर सरसर झाडावर चढायचे. अगं आई, मल्लखांबावर चढणं म्हणजे झाडावर चढणं इतकं सोपं नसतं काही. पण तितकं कठीण सुद्धा नसतं. प्रॅक्टिस केली की सगळं जमतं. नाही जमलं ना तर त्याच मल्लखांबाला उलट टांगीन आणि खाल्लं मिरचीची धुरी देईन तुला. बाळुडी, आपल्याला टीव्ही यायची की नाही? आई, मी बातम्या देऊ? बातम्या कसल्या देतोस? त्यापेक्षा तू ब्रेकिंग न्यूज दे. आई, मग मी अभ्यास कधी करणार? या सगळ्यात वेळ मिळाला की अभ्यास करायचाच, कारण आपल्याला टीव्हीवर यायचंय की नाही. अगं बाई, 6:30 वाजले. तुझं स्विमिंग कॉस्ट्युम कुठे गेला? स्विमिंग कॉस्ट्युम. मी काय म्हणतो, बाहेर केवढा मोठाला पाऊस पडतोय, आज स्विमिंगला दांडी मारूया. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. स्विमिंगला दांडी मारूया काय दांडी मारूया? तुला माहितीये माझ्या ऑफिस मधल्या पेंडसेबाईंची ती मुलगी पिंकी, हा हा ती एवढासा तलाव पोहून आली. एवढ्याशा पेपर मध्ये एवढंसं कातरण आलं होतं. त्याचे नाकावर टिचून मोरपीचा सारखं घेऊन फिरत होती. माझ्या मुलीचा फोटो आलाय, माझ्या मुलीचा फोटो आलाय. आई, असू दे ना, जाऊ. असू दे काय नाही. एकदा तू इंग्लिशची खाडी पोहून गेलास. कोण, मी? आणि इंग्लिश पेपर मध्ये तुझं नाव छापून आलं का मी नाकावर टिचून काय फेकून मारणार आहे तो पेपर त्यांच्या. आई, पण मला पोहता येत नाही आणि मला पाण्याची खूप भीती वाटते. अगं बाई, पाण्याची कसली भीती वाटायची? पाणी पितोस ना. पाण्याने आंघोळ करतोस की नाही? करतोस की नाही आंघोळ? नाही, करतो. पण मी बुडलो तर? मेला असा कसा बुडेल? तुझा बाबा 4 वेळा बिझनेस मध्ये बुडला, 5व्यांदा बुडाला उभा राहिला की नाही? मग आणि हे बघ बंड्या, आपल्याला टीव्हीवर यायचंय की नाही? आई, हो, चालेल. अगं बाई, केसाला
केस वाढवायचे आपल्याला. कशाला? केसांनी ट्रक ओढायचाय. हो. आई आई अगं असं काय करते? मी तुझा नवसाचा मुलगा आहे ना. हो रे बाळा, 9 वर्ष नवस केला तेव्हा कुठे देवानं तुझ्यासारखं मल्टी टॅलेंटेड पोटाशी जन्माला घातलं. त्या देवाने मला उगाच जन्माला घातलं. तुझ्या पोटी रजनीकांतला जन्माला घालायला पाहिजे होतं. तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली असती. मी आहे रजनीकांत कसला येतो माझ्या पोटी जन्माला? तो पडला 60चा, मी 19ची. म्हणजे आता कुठे 40ावं लागतंय. आई आई असं काय करते? मी तुझा एकुलता एक लाडाचा मुलगा आहे ना. मग मी काय एटीएम मशीन आहे का टॅलेंटचं? बटन दाबलं की आलं टॅलेंट बाहेर. आणि आई तुला माहितीये का, तुझ्यापेक्षा सुद्धा लहान असताना राणी लक्ष्मीबाईंनी झाशीची लढाई लढली होती. घोड्या सकट किल्ल्यावरनं उडी मारली होती. तुला तर चालत्या बस म्हणता सुद्धा उडी मारता येत नाही. पण मी काय बोललो का? बंडुडी. काय बंडुडी? ती हिरकणी आपल्या मुलासाठी अख्खा हिरकणीचा बुरुज उतरली. पण तू शाळेचं दप्तर सुद्धा द्यायला आपल्या बिल्डिंगच्या जिन्यावरनं कधी उतरत नाही. पण मी कधी काय बोललो का? बंडू. काय बंडू? त्या जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं लहानपणी, त्यामुळेच त्यांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पण तुझ्या स्वप्नात सगळे 2 BHK चे फ्लॅट येतात. होऊन मी कोण होणार? इस्टेट एजंट. बंडे आता माफ कर. नाही आता जर तू माझ्या मागे लागलीस ना तर मी घर सोडून पळून जाईन आणि रोज तुला टीव्हीवर दिसेन. आपण यांना पाहिलं का मध्ये? नाही रे बंडू, असं वेड्यासारखं नको बोलूस. हे बघ बाळा, स्पर्धेच्या युगात तू पुढे जावस ना म्हणून म्हणते तुला सगळं हे. अगं मग आई, मला जे आवडतं, मला जे येतं ते तू मला का करू देत नाहीस? अरे काय येत नाही तुला? काय येतं? मी सांगतो. हे बघ, मी ना आत्ताच सकाळी एक कविता केली, मी तुला वाचून दाखवतो. बाप्पा ए बाप्पा, आई असते का रे अशी? इतिहासातील जिजा हिरकणी लक्ष्मीबाई जशी. इथून धाव तिथून पळ, घरासाठीच तिची धावपळ. पिलाला चारा मिळावा हीच असते तिची तळमळ. म्हणूनच पकडते 9:15ची फास्ट लोकल. ऑफिस मधून घरी आल्यावर स्वयंपाक आणि गणितातली उकल. स्वतःसाठी वेळ कुठे, कशी दिसते कळते कुठे. बाबा आणि माझी मर्जी सांभाळायला उशिरा झोपून लवकर उठे. मग माझ्याकडून हिनं मोठं व्हायची अपेक्षा केली तर हिचं तरी चुकलं कुठे? खरं सांगू का बाप्पा, माझी आई आहेच रे अशी. इतिहासातील जिजा हिरकणी लक्ष्मीबाई जशी. आई आई तू रडू नको ना. हवं तर मी नाही करणार कविता, पण तू प्लीज. नाही रे बाळा, मी रडत नाहीये. अरे तुझ्यातलं हे टॅलेंट कधी ओळखलंच नाही मी, कधी पाहिलंच नाही. हॅलो हॅलो, झी मराठी, कवितांवरचा रियालिटी शो कधी सुरू करताय सांगा. जोरदार टाळ्या या जोडीसाठी. बघूयात आता तुमच्या मुलाला किती गुण मिळतात परीक्षकांकडून. रेणुकाताई. मी ना अशा खूप आया पाहिल्यात आणि असे बिचारी मुलं पण खूप पाहिलेली आहेत. आणि हा ऍक्ट अगदी अनेक अशा पालकांनी बघावा जे स्वतःच्या मुलांना अगदी उगाच प्रोत्साहित करून रियालिटी शोज मध्ये टीव्हीवर आणायचा प्रयत्न करतात. आणि त्यांना खरं म्हणजे फक्त आनंद घ्यायचा असतो मुलं होण्याचा, माहिती ना. तर ते मला खूप आवडलं तुमच्या ऍक्ट मधलं. आणि ती लास्टची कविता तर कुठल्याही आईला फारच भावेल तशी मलाही भावली. सो थँक्यू व्हेरी मच. खूप छान ऍक्ट होता. निर्मितीताई. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हसवून आणि रडवून मारायचं ठरवलंय का? सगळ्या ऍक्ट मध्ये आम्ही खो 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 हसत होतो आणि शेवटी तुम्ही आम्हाला इमोशनल करत होतात. पण खूप आवडतंय हे, मला खूप आवडतंय. कारण आपला फुबाई फुचा दर्जा त्यामुळे जो आहे तो लोकांना दिसून येतोय की आम्ही नुसतंच काहीतरी विनोद करून हसवत नाही आहोत, आम्ही त्याच्याबरोबर काहीतरी मेसेज पण देतोय. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. बघूयात परीक्षकांना हा ऍक्ट किती आवडलाय आणि किती गुण देणार आहेत ते. 9 गुण. रेणुकाताई. 9.5 देता आले असते तर दिले असते, पण अनफॉर्च्युनेटली 9.5. निर्मितीताई. मग आपण एक काम करूया का, तुझे 9.5 आणि माझे 9.5. 10 दिलेले आहेत त्यांनी. वा, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.